नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एसके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या इंग्लिश लाईव्ह बॅचमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या म्हाडाच्या पेपरमध्ये आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. तुम्हाला माहिती असेल, म्हाडाची परीक्षा यावेळेस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसद्वारे घेण्यात आली होती आणि आगामी काळात होणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षा TCS द्वाराच घेण्यात येणार आहे. हे याकरता सांगत आहे की TCS जेव्हा एक्झामिनेशन घेत आहे तेव्हा पॅटर्न सरळ सेवेचा थोडासा बदललेला आहे. यापूर्वी जो सरळ सेवा परीक्षांचा पॅटर्न होता तो आणि आता TCS एक्झाम घ्यायला लागली हा पॅटर्न थोडा बदल आहे. या पॅटर्नमध्ये तुम्हाला पॅराजंबलचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. या पॅटर्नमध्ये तुम्हाला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहे. या पॅटर्नमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे आणखी काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे की जे आधीच्या सरळ सेवा परीक्षांमध्ये अत्यंत वेगळे असायचे. म्हणजेच काय की पॅटर्न आता थोडा चेंज झालेला आहे आणि या TCSच्या नवीन पॅटर्ननुसार आपल्याला आगामी काळात होणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांची जर तयारी करायची असेल तर म्हाडाने घेतलेल्या जितक्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये जे काही पेपर्स आहेत त्या पेपर्समध्ये आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांना आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. आणि त्यामुळे या ॲनालिसिस थ्रू तुमच्या हे लक्षात येईल की प्रश्नांचा पॅटर्न कसा आहे, प्रश्नांची लेवल कशी आहे आणि या प्रश्नांना नेमकं कसं सॉल्व्ह करायचं आहे आणि कोणता पॉईंट त्या प्रश्नांमध्ये आहे आणि कशा पद्धतीने आपण त्यांना टॅकल करायचं आहे हे या सिरीजमध्ये आपण घेत आहोत. आजचा आपला हा पहिला भाग आहे. यामध्ये आपण झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या ॲनालिसिस करत आहोत, इंग्रजीच्या प्रश्नांचे ॲनालिसिस करत आहोत. मग पहिला प्रश्न बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल इम्प्रूव्ह द अंडरलाइन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्समध्ये काही पार्टला अंडरलाइन केलेला आहे. तो पार्ट जर चुकीचा असेल तर त्याला इम्प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे योग्य तो पार्ट कोणता आहे ते 4 ऑप्शनमध्ये दिलेलं असेल, त्यापैकी एक ऑप्शन आपण त्या ठिकाणी पुटअप करून आपलं सेंटेन्स करेक्ट करू शकतो. आणि या पार्टमध्ये म्हणजे या अंडरलाइन पार्टमध्ये जर एरर नसेल, जर हा अंडरलाइन केलेला पार्ट ग्रामॅटिकल बरोबर असेल तर मग आपल्याला नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड हे ऑप्शन द्यायचं आहे. प्रश्नांचं पॅटर्न लक्षात येत असेल, एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्समध्ये काही पार्टला अंडरलाइन केलेला आहे. तो अंडरलाइन पार्ट जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी योग्य तो पार्ट या 4 ऑप्शनपैकी कोणता असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि आपल्याला जर असं वाटत असेल की अंडरलाइन केलेला पार्ट हा ग्रामॅटिकल बरोबर आहे तर मग हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे, नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड. मग बघा प्रश्न काय आहे, सेंटेन्स काय आहे. द एलिफंट गॉटन अँग्री अँड हॅज पुश्ड द लॉयन विथ ऑल हर माइट. आता या सेंटेन्समध्ये बघा, द एलिफंट हा आपल्या सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर अंडरलाइन पार्ट इथून सुरू होत आहे, गॉटन अँग्री अँड हॅज पुश्ड. आपण जर पाहिलं तर द एलिफंट हा आपला सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर गॉटन काय आहे, व्हर्बचा तिसरा फॉर्म आहे. गॉटन काय आहे, व्हर्बचा तिसरा फॉर्म आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर गेट हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, त्यानंतर गॉट हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि गॉट किंवा गॉटन हा व्हर्बचा तिसरा फॉर्म आहे. V1 V2 V3. गेट गॉट असे आपण म्हणू शकतो किंवा गेट गॉटन असेही आपण म्हणू शकतो. ब्रिटिश इंग्लिशमध्ये गेट गॉट याप्रमाणे V1 V2 V3 घेतले जातात, तर अमेरिकन इंग्लिशमध्ये गेट गॉटन याप्रमाणे V1 V2 V3 घेतले जातात. मग आपण जर पाहिलं तर गॉटन काय आहे, व्हर्बचा तिसरा फॉर्म आहे आणि कोणत्याही सब्जेक्ट नंतर डायरेक्टली V3 घेता येत नाही. एलिफंट हा जर आपल्या वाक्याचा सब्जेक्ट आहे तर सब्जेक्ट नंतर लगेचच आपल्याला V3 घेता येणार नाही आणि V3 घेता येणार नाही म्हणजे आपण म्हणू शकतो की हे या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणजे अंडरलाइन पार्ट चुकीचा आहे. आणि अंडरलाइन पार्ट जर चुकीचा आहे तर आपण असं म्हणू शकत नाही की नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड. नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड म्हणजे या अंडरलाइन पार्ट एररला कोणतेही रिक्वायरमेंट नाही इम्प्रूव्हमेंटची, तर हे ऑप्शन ए आता इथून कॅन्सल होणार. ऑप्शन ए इथून कॅन्सल होणार. त्यानंतर इथे आहे बघा गॉट, इथे आहे हॅड आणि इथे आहे हॅड. जर आपण इथे पाहिलं तर बघा गॉट हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि कोणत्याही सब्जेक्ट नंतर आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म जो आहे तो लिहू शकतो, म्हणजे आपण म्हणू शकतो की सेंटेन्स बी जे आहे ते बरोबर आहे. आता बघा तिसरं सेंटेन्स बघा, तिसरं ऑप्शन बघा, सी ऑप्शन बघा. इथे हॅड लिहिलेला आहे आणि इथे गॉटन लिहिलेला आहे.
इथे हॅड आणि गॉटन लिहिलेलं आहे. सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट नंतर हॅड आपण लिहू शकतो आणि हॅड नंतर मात्र V3 आपण लिहू शकतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की सी ऑप्शन देखील आपल्याला बरोबर मिळत आहे. त्यानंतर डी ऑप्शन बघा, इथे हॅड लिहिलेला आहे आणि हॅड नंतर हा जो गेट आहे हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि हॅड नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म कधीही येत नाही. 5th स्टँडर्ड मध्ये आपण हे शिकलेलो असतो. त्यामुळे ऑप्शन डी या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत आपलं उत्तर होणार नाही. मग आता बघा, एकतर गॉट अँग्री अँड पुश्ड हे आपलं उत्तर होईल किंवा हॅड गॉटन अँग्री अँड पुशेस हे आपलं उत्तर होईल. आता बघा, एक छोटासा नियम सर्वांना माहिती असला पाहिजे. जेव्हा आपला सब्जेक्ट आपण लिहित असतो तेव्हा त्या सब्जेक्ट नंतर आपण असं जर लिहिलं हॅड प्लस V3 आणि याच्यामध्ये जर अँड येत असेल, बघा एक सब्जेक्ट आहे, या सब्जेक्ट नंतर हॅड प्लस V3 चा पॅटर्न आहे, त्यानंतर लगेचच अँड आहे, तर अँड नंतर आपल्याला हॅड प्लस V3 असंच लिहावं लागेल. ओके. जर सब्जेक्ट नंतर हॅज प्लस V3 आहे तर अँड असेल तर अँड नंतर देखील आपल्याला हॅज प्लस V3 असंच लिहावं लागेल आणि सब्जेक्ट नंतर जर V2 असेल तर अँड नंतरही आपल्याला V2च लिहावा लागतो. सो हे पॅरॅलेलिझम आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे एलिफंट नंतर आपण गॉट अँग्री लिहिलं म्हणजे गॉट V2 आहे, त्यानंतर अँड आणि त्यानंतर पुश जो आहे तो V2 आहे. म्हणजे अँडच्या आधीही V2 आहे आणि अँडच्या नंतरही V2 आहे. म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन झालेलं आहे. परंतु या अँडच्या आधी इथे हॅड गॉटन लिहिलेला आहे आणि अँड नंतर पुशेश हा V1 ला S जोडलेला आहे. म्हणजे इथे पॅरलल कन्स्ट्रक्शन तयार होत नाही आणि म्हणून हे सेंटेन्स या ठिकाणी चुकीचं आहे. मग आता एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन बी, आणि हेच आपलं उत्तर होणार. द एलिफंट गॉट अँग्री अँड पुश्ड द लॉयन विथ ऑल हर माइट. आणि आता आपलं हे सेंटेन्स या ठिकाणी बरोबर होईल जेव्हा या अंडरलाईन पार्टच्या जागी आपण गॉट अँग्री अँड पुश्ड असं लिहिणार. तर हा छोटासा पॉइंट जो आहे हा जर आपला क्लिअर असला तर आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर देता येऊ शकतो. आणि ही सरळ सेवा परीक्षा आहे. आता तर सरळ सेवा परीक्षांमध्ये जर या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येत आहे तर आपल्याला आपली तयारी अगदी योग्य त्या पद्धतीने करावी लागेल. त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही. योग्य त्या दिशेने जर आपण आपली तयारी चालू ठेवली तर अशा प्रश्नांचं आपल्याला अचूक उत्तर देता येईल. यानंतर आपण असाच पुढचा प्रश्न आहे तो घेऊया, कारण एकाच पॅटर्नवर आपल्याला 3, 4, 5 प्रश्न विचारलेले आहेत. हा त्याच परीक्षेमधील दुसरा प्रश्न त्याच पॅटर्नवर आहे. सेंटेन्स दिलेला आहे, सेंटेन्सला एक पार्टला अंडरलाईन केलेला आहे. अंडरलाईन पार्टमध्ये जर एरर नसेल तर नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड हे उत्तर लिहायचं आणि जर हे चुकलेलं असेल तर BCD पैकी कोणतं बरोबर असेल ते बघायचं आहे. बघूया सेंटेन्स. ही वॉज इम्पीच्ड. आता बघा, इम्पीच या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे. जसं अॅक्यूज या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे, इंडिक्ट या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे, अगदी इम्पीच या शब्दाचा अर्थ देखील काय होतो, आरोप लावणे. सो ही वॉज इम्पीच्ड व्हाईल इन ऑफिस ॲट अकाउंट फॉर. आता बघा, इथे हा जो ॲट अकाउंट फॉर लिहिलेला आहे हा ॲट अकाउंट फॉर चुकीचा आहे. कारण आपण असं म्हणत असतो ऑन अकाउंट. बघा, बऱ्याचदा तुम्ही जर न्यूजपेपर वाचला असेल किंवा बऱ्याचदा तुम्ही जर इंग्रजी ऐकत असणार तर तेव्हा आपण म्हणतो ऑन अकाउंट ऑफ. तेव्हा आपण काय म्हणतो, ऑन अकाउंट ऑफ असं म्हणू शकतो. सो या ठिकाणी याचा अर्थ होतो च्यामुळे. याचा अर्थ काय होतो, च्यामुळे. सो ॲट अकाउंट असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे हा ॲट जो आहे हा ॲट या ठिकाणी चुकीचा आहे आणि म्हणून आपण म्हणू शकत नाही नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड. म्हणून ऑप्शन ए या ठिकाणी आपल्याला एलिमिनेट करावं लागेल. त्यानंतर बघा, इथे ऑन अकाउंट, इथेही ऑन अकाउंट लिहिलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे ॲट अकाउंट लिहिलेलं आहे. जर ॲट चुकीचा आहे तर पुन्हा एकदा ॲट घेता येणार नाही. म्हणून ऑप्शन डी आपल्याला या ठिकाणी कॅन्सल करावं लागेल. त्यानंतर आपण बघू शकतो ऑन अकाउंट ऑफ, ऑन अकाउंट ऑफ. आता इथे OFF लिहिलेला आहे, OFF आहे आणि इथे OF आहे. आपल्याला फक्त OF लिहावा लागेल. ऑन अकाउंट ऑफ च्यामुळे, ऑन अकाउंट ऑफ च्यामुळे.
त्यामुळे हा ओ डबल एफ वाला ऑफ येणार नाही, म्हणून ऑप्शन बी कॅन्सल होणार. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? म्हणजे आपल्याला जर एक फ्रेज माहिती असेल की ऑन अकाउंट ऑफचा अर्थ होतो च्यामुळे, तर आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर देता येईल. क्लिअर? तर हा प्रिपोजिशनवर आधारित प्रश्न होता. त्यानंतर पुढे असाच प्रश्न आहे, हा तिसरा प्रश्न आहे याच पॅटर्नवर. अ गर्ल नेम्ड राधा, एका मुलीचं नाव राधा होतं किंवा ज्या मुलीचं नाव राधा होतं, वॉज अपसेट, ती अपसेट होती, बिकॉज शी हॅड डन पुअरर इन हर इंग्लिश टेस्ट. आता बघा, अ गर्ल नेम राधा, राधा नावाची एक मुलगी, वॉज अपसेट, अपसेट होती, बिकॉज, कारण, शी हॅड डन, तिने काहीतरी केलं होतं. काय केलं होतं? पुअरर, खराब केलं होतं, इन हर इंग्लिश टेस्ट. आता बघा, सर्वांना माहिती असेल की व्हर्ब बद्दलची माहिती देण्यासाठी आपल्याला ॲडवर्बची गरज असते. व्हर्ब बद्दल माहिती देण्यासाठी आपल्याला ॲडवर्बची गरज असते, ॲडजेक्टिव्हची गरज पडत नाही. आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हॅड नंतर डन हा व्हर्ब आहे, हा V3 आहे, आणि व्हर्ब बद्दल जास्तीची माहिती देण्यासाठी हा पुअरर या ठिकाणी कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. हा पुअरर या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, त्यामुळे इथे ॲडजेक्टिव्ह येणार नाही. आणि म्हणून हा अंडरलाईन केलेला पार्ट चुकीचा आहे, म्हणून आपण म्हणू शकत नाही नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड. म्हणून आता बी ऑप्शन आपल्याला एलिमिनेट करावं लागेल. आणि ज्या ज्या ऑप्शनमध्ये पुअरर असं लिहिलेलं असेल तेही ऑप्शन आपण कॅन्सल करायचं. बघा, इज बीन डुईंग, अगेन डुईंग काय आहे? हा व्हर्ब आहे, आणि व्हर्ब नंतर हा जो आहे पुअर, हा पुअर पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे व्हर्ब नंतर पुन्हा एकदा ॲडजेक्टिव्ह घेतलेला आहे की जे चुकीचं आहे. व्हर्ब नंतर ॲडवर्ब येणार. त्यानंतर बघा इथे हॅड डन, अगेन डन हा या ठिकाणी व्हर्ब आहे, आणि जर तुम्ही पाहिलं पुअरली, जर पुअरला एलवाय जोडलं तर तो ॲडवर्ब होतो, पुअर ॲडजेक्टिव्ह, आणि त्याला एलवाय जोडलं की पुअरली काय होणार? ॲडवर्ब. ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह, त्याला एलवाय जोडलं की ब्युटिफुली काय होणार? ॲडवर्ब होणार. नाईस ॲडजेक्टिव्ह, आणि नाईसला एलवाय जोडलं की नाईसली काय होणार? ॲडवर्ब होणार. व्हर्ब नंतर ॲडवर्ब येतो, म्हणून या ठिकाणी डन नंतर पुअरली जे असेल हे अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ऑप्शन सी बरोबर आहे. आता पुन्हा बघा, इथे हॅज डन असं म्हटलेलं आहे, आणि डन नंतर पुअर हा ॲडजेक्टिव्ह आहे, आणि ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन डी एलिमिनेट झालं. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन सी आपलं करेक्ट सेंटेन्स होणार. आता आपण म्हणू शकतो अ गर्ल नेम राधा वॉज अपसेट बिकॉज शी हॅड डन पुअरली इन हर इंग्लिश टेस्ट. क्लिअर? सो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न ॲडवर्बवर आहे की व्हर्ब बद्दल जास्तीची माहिती सांगण्यासाठी ॲडवर्बची गरज लागते, ॲडजेक्टिव्हची गरज लागत नाही. त्यामुळे हा पॅटर्न जो आहे, पॉइंट जो आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाही त्याच पॅटर्नवर आहे. द ड्रीम सीम्स सो शॉर्ट बट द स्काय हॅव बिगन टू लाइटन द होरायझन. आता या सेंटेन्समध्ये बघा, हा प्रश्न सर्वांना अगदी योग्य पद्धतीने सोडवता आला असेल, कारण या प्रश्नामध्ये जो काही पॉइंट आहे तो अत्यंत इझी, अत्यंत सोपा आहे. द ड्रीम सीम्स सो शॉर्ट बट द स्काय. आता बघा, सर्वांना माहिती आहे स्काय किती आहे? एक आहे, युनिक आहे, आणि त्यासोबत आपण सिंग्युलर व्हर्बचा वापर करतो, म्हणजे स्काय नंतर इथे हॅवचा वापर होणार नाही. स्काय नंतर आपल्याला जनरली हॅवच्या ऐवजी हॅजचा वापर करावा लागतो, म्हणून हा जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे हा चुकीचा आहे. त्यामुळे नो इम्प्रूव्हमेंट असं आपण म्हणू शकत नाही. त्यानंतर बघा, इथे हॅज लिहिलेला आहे, इथे काय लिहिलेलं आहे? हॅज लिहिलेला आहे. आता बघा, हॅज असेल किंवा हॅव असेल किंवा हॅड असेल, यानंतर आपण व्हर्बचा तिसरा फॉर्म यूज करतो. मग आपल्याला माहिती आहे की बिगिन हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, त्यानंतर बिगॅन हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, आणि बिगन हा व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे. म्हणजे जर आपण इथे हॅज लिहिणार तर इथे बिगॅन येणार नाही, इथे बिगन येणार, BEGUN V3 येणार. सो हॅव नंतर हा बिगन जो आहे हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म देखील इथे चुकीचा लिहिलेला आहे.
म्हणून त्या पद्धतीने जर आपण हॅज कडे आलो तर इथे बिगन जो आहे हा V3 आहे, म्हणजे ऑप्शन ए बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. बाकीचे ऑप्शन देखील आपल्याला चेक करावे लागतील. सो या ठिकाणी बघा, इथे लिहिलेलं आहे हॅड आणि इथे लिहिलेलं आहे बिगन आणि इथे लिहिलेलं आहे टू लाइटन. त्यानंतर बघा, इथे आहे हॅज आणि इथे आहे बिगन. सो हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणजे ऑप्शन डी या ठिकाणी आपलं उत्तर होऊ शकत नाही. आता बघा, द ड्रीम सीम्स सो शॉर्ट. इथे बघा, सीम हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, त्याला एस जोडलेला आहे आणि व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला एस फक्त प्रेझेंट मध्ये जोडला जातो, म्हणून पुढील वाक्य ही प्रेझेंट मध्ये असलं पाहिजे. म्हणून हॅड मध्ये ते पास्ट जाणार नाही किंवा पास्ट मध्ये ते हॅड म्हणून होणार नाही. म्हणून इथे आपल्याला ऑप्शन ए पिकअप करावं लागणार. हॅज बिगिन टू लाइटन the horizon. So the dream seems so short, but the sky has lightened. So but the sky has begun to lighten the horizon. या पद्धतीने आपलं ऑप्शन ए जे आहे हे बरोबर होईल. तर हा जर प्रश्न पाहिला तुम्ही तर हा प्रश्न देखील टेन्सशी निगडित आहे, ज्याला आपण म्हणू शकतो प्रेझेंट परफेक्ट टेन्सवर. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्नही अगदी याच प्रमाणे आहे, पॅटर्न सेम आहे. आता मला असं वाटतं की हा आपला 6 क्रमांकाचा प्रश्न आहे. एकाच पॅटर्नवर हा 6वा प्रश्न आहे त्याच परीक्षेमध्ये. सो बघा, अ हंटर सॉ द ब्युटिफुल डव सिटिंग इन द ट्री अँड एम्ड हिज गन ऑन द डव. आता बघा, या सेंटेन्स मध्ये अंडरलाइन पार्ट जो आहे तो इन द ट्री अँड एम्ड हिज गन ऑन. आता बघा, तुम्हाला बऱ्याच वेळ सांगितलेलं आहे की एम हा जो शब्द आहे, एम या शब्दानंतर आपण ॲट हे प्रेपोजिशन यूज करत असतो. आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये प्रेपोजिशन चॅप्टरमध्ये 18 पार्ट आहे. 18 पार्टमध्ये तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की एम या शब्दानंतर आपण ॲट हे प्रेपोजिशन वापरत असतो. मग बघा, अ हंटर सॉ द ब्युटिफुल डव सिटिंग इन द ट्री. आता बघा, जेव्हा माणूस झाडावर बसलेला असेल तेव्हा इन द ट्री वापरलं जातं. जेव्हा एखादा माणूस झाडावर बसलेला असेल तेव्हा इन द ट्री वापरलं जातं. परंतु एखादा पक्षी जर झाडावर बसला असेल तर ऑन द ट्री वापरलं जातं. एखादा व्यक्ती झाडावर चढला असेल आणि थोड्या वेळासाठी तिथे बसला असेल तर आपण म्हणू शकतो द पर्सन सॅट इन द ट्री. आणि एखादा पक्षी जर झाडावर बसलेला असेल तर तो झाडाच्या शेंड्यावरही बसू शकतो आणि म्हणून आपण तिथे म्हणू शकतो की ऑन द ट्री. सो इथे बघा, डव पक्षी आहे, सिटिंग बसलेला आहे, इन म्हणता येणार नाही, आपल्याला म्हणावं लागेल ऑन. आणि त्यानंतर ऑन द ट्री अँड एम्ड नंतर या ठिकाणी बघा हिज गन. एम्ड हिज गन नंतर हा जो ऑन आहे हा ऑन चुकीचा आहे. याच्याऐवजी ॲट हा प्रेपोजिशन असला पाहिजे, कारण एम नंतर ॲट हे प्रेपोजिशन यूज केलं जातं. मग बघा, इथे इन द ट्री आपण चुकीचं म्हटलेलं आहे, तर पहिल्या ऑप्शन मध्ये इन द ट्री असं म्हणणं चुकीचं होईल. जर हा अंडरलाइन केलेला पार्ट चुकीचा आहे तर आपण म्हणू शकत नाही नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड, म्हणून हे ऑप्शन कॅन्सल होईल. ॲट द ट्री एमिंग हिज गन, ऑन द ट्री अँड एमिंग हिज गन. आता बघा, इथे एमिंग हा शब्द आहे, इथे एम्ड हा शब्द आहे, इथे ॲट हा प्रेपोजिशन आहे, इथे ॲट हा प्रेपोजिशन आहे. मग आपण जर पाहिलं तर इथे सिटिंग हा शब्द आहे आणि ॲट द ट्री अँड एमिंग हिज गन ॲट. सो हा ॲट जो आहे हा ॲट या ठिकाणी चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन सी कॅन्सल होणार. आता इथे एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑन द ट्रीचं, आणि म्हणून ऑप्शन डी जे आहे हे आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होणार. क्लिअर. सो पक्षी जेव्हा झाडावर बसतील तेव्हा ऑन द ट्री म्हणणार, माणूस जेव्हा झाडावर बसेल तेव्हा इन द ट्री असं म्हणणार. ओके, तर हा प्रश्न देखील प्रेपोजिशनवर आधारित होता. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 आणि हा प्रश्न देखील त्याच पॅटर्नवर आधारित आहे. देअर आर लार्ज हर्ड्स ऑफ कॅटल. लार्ज हर्ड्स ऑफ कॅटल. हर्ड्स म्हणजे काय? ग्रुप. कुणाचा ग्रुप? तर कॅटलचा ग्रुप. आता बघा, नाऊन चॅप्टर मध्ये आपण शिकलेलो आहोत की कॅटल असेल, पीपल असेल, फॉक असेल, ही असे शब्द आहेत की यांना एस जोडला जात नाही आणि ही दिसायला सिंग्युलर असले तरी हे प्लुरल असतात, आणि म्हणून हा कॅटल शब्द जो आहे हा कॅटल या ठिकाणी अगदी बरोबर आहे. आणि कॅटल हा शब्द जर बरोबर असेल तर आपण पाहू शकतो की कॅटल आणखी कुठे बरोबर आहे, तर कॅटल सी मध्ये बरोबर आहे, परंतु इथे कॅटलला एस जोडलेला आहे, म्हणजे हे ऑप्शन आपलं या ठिकाणी
सबस्टिट्यूट बनवू शकत नाही आणि इथे देखील बघा कॅटल्स लिहिलेलं आहे म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर होऊ शकत नाही. त्यानंतर बघा अँड फ्लॉक्स. फ्लॉक्स म्हणजे काय? थवा किंवा ग्रुप. कशाचा? तर शिपचा. आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे शिप हे सिंग्युलर देखील आहे आणि शिप हे प्लुरल देखील आहे. शिपचं प्लुरल एस लावून शिप्स केलं जात नाही. आत्ताच थोड्या दिवसापूर्वी 2 ते 3 दिवसापूर्वी आपण आपल्या नाऊन या चॅप्टरमध्ये जेव्हा लाईव्ह सेशन सुरू होतं, आपल्या ॲपमध्ये लाईव्ह चॅप्टर सुरू होतं नाऊन, त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर बघा शिपचं शिप्स कधीच होणार नाही. त्यामुळे फ्लॉक ऑफ शिप्स जर तुम्ही बघा इथे ऑप्शन सी आहे. ऑप्शन सी ला इथे शिप्स म्हटलेलं आहे, सो हे ऑप्शन सी कॅन्सल होणार. इथे ऑप्शन शिप्स लिहिलेलं आहे, सो हे कॅन्सल होणार. एकच ऑप्शन शिल्लक राहत आहे, ते ऑप्शन आहे बघा नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड. म्हणजे या अंडरलाईन केलेला पार्ट जो आहे हा ग्रामॅटिकल करेक्ट आहे आणि याला कोणत्याही इम्प्रूव्हमेंटची गरज नाही. सो बघा कॅटलही आपल्या जागी बरोबर आहे अँड फ्लॉक्स ऑफ शिपही बरोबर आहे. अँड गोट्स, आता गोटचं प्लुरल आपण टी ला एस लावून करू शकतो म्हणजे गोट्स देखील आपल्या जागी अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की या सेंटेन्समध्ये जो अंडरलाईन पार्ट आहे त्याला इम्प्रूव्हमेंटची गरज नाही. तर अशा पद्धतीने या परीक्षेमध्ये हे 7 प्रश्न या एकाच पॅटर्नवर विचारण्यात आलेली आहे आणि हाच पॅटर्न पुढे सरळ सेवा परीक्षांमध्ये कंटिन्यू होणार आहे. म्हणून अशाच पॅटर्नची तयारी आपल्याला आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना करायची आहे. पुढचा एक प्रश्न आहे, हा देखील त्याच पॅटर्नवर आहे. इट वॉजंट द फर्स्ट टाइम शी हॅज गॉन टू बेड वाईल ही वॉज आउट ऑन अ कॉल. आता या सेंटेन्समध्ये बघा इट वॉजंट म्हणजे सुरुवातीला सांगितलेलं आहे की काहीतरी पास्टशी रिलेटेड आहे. वॉजंट क्लिअरली करते आपल्याला की या ठिकाणी पास्ट बद्दल काहीतरी सांगितलेलं आहे. सो इथे जर आपण पाहिलं अंडरलाईन केलेला पार्ट, तर अंडरलाईन केलेल्या पार्टमध्ये हॅज आहे आणि हा हॅज आपल्याला प्रेझेंट दाखवत आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की इथे हॅज चुकीचा आहे, इथे पास्ट रिलेटेड व्हर्ब असला पाहिजे. आता डिड हा पास्ट आहे, डिड हा पास्ट आहे, परंतु डिड नंतर V3 लिहिता येत नाही. डिड नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म लिहिला जातो म्हणजे ऑप्शन ए एलिमिनेट होणार. आणि इथे चूक असल्यामुळे नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड हे ऑप्शन देखील आपलं कॅन्सल होणार, एलिमिनेट होणार. या 2 ऑप्शन्स पैकीच आपलं कोणतंही एक उत्तर असणार. मग पुन्हा एकदा जर आपण हॅज लिहिण्याचा प्रयत्न केला, जर हॅज मुळे आपलं सेंटेन्स चुकीचं आहे तर इथे हॅज चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन बी या ठिकाणी कॅन्सल झालं. त्यानंतर सीचं जर आपण चेक केलं तर हॅड या ठिकाणी हॅड या ठिकाणी पास्ट आहे आणि आपल्याला पास्टनेस सेंटेन्स कंटिन्यू करायचा आहे. त्यानंतर गॉन देखील या ठिकाणी V3 आहे. टू बेड बरोबर आहे म्हणजे ऑप्शन सी जे आहे हे ऑप्शन सी आपल्यासाठी अगदी करेक्ट ऑप्शन आहे. सो आपण म्हणू शकतो इट वॉजंट द फर्स्ट टाइम शी हॅड गॉन टू बेड वाईल ही वॉज आउट ऑन अ कॉल. सो अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की जवळपास 8 प्रश्न आपल्याला या एकाच पॅटर्नवर विचारण्यात आलेली आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे, सेंटेन्समध्ये एखाद्या पार्टला अंडरलाईन करून देण्यात आलेला आहे आणि त्या अंडरलाईन पार्टमध्ये जर एरर असेल तर कोणतं ऑप्शन त्या अंडरलाईन पार्टला सबस्टिट्यूट करेल तो ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. आणि जर आपल्याला असं वाटत असेल की अंडरलाईन केलेला पार्ट हा अजिबात एररचा नाही, तो एररलेस आहे, तर मग आपल्याला ऑप्शन चूज करावं लागेल नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड. अशा प्रकारचे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला SSC CGL या परीक्षेमध्ये पाहायला मिळतात, SSC CHSL या परीक्षेमध्ये पाहायला मिळतात, IBPS क्लर्क या परीक्षेत पाहायला मिळतात, IBPS प्रोबेशनरी ऑफिसर या पेपरमध्ये पाहायला मिळतात, SBI असोसिएटचे जे पेपर्स आहेत त्यामध्ये पाहायला मिळतात, इन्शुरन्सचे जे पेपर्स होतात त्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे हा पॅटर्न मुख्यतः TCSचा आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसद्वारा ज्या एक्झामिनेशन्स घेण्यात येतात त्या एक्झामिनेशन्समध्ये हा पॅटर्न आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. आणि म्हणून आगामी काळामध्ये ज्या काही सरळ सेवा परीक्षा होणार आहे त्या सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये अशाच प्रकारचा पॅटर्न जो आहे तो कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळे आपल्याला या पॅटर्नची चांगली ती तयारी करण्यासाठी आपले हे जे लेक्चर्स आहेत हे डेली तुम्हाला अटेंड करायचे आहेत. सोबतच काही लेक्चर्स आपण यूट्यूबला देखील अपलोड करणार आहोत, तर ज्यांना शक्य असेल त्यांनी यूट्यूबला देखील हे सर्व लेक्चर्स बघायचे आहेत. तर आजच्या सेशनमध्ये आज आपण या परीक्षेमध्ये आलेला हा एक पॅटर्न जो आहे तो डिस्कस केलेला आहे. थोड्या वेळानंतर आपलं जे लाईव्ह सेशन सुरू होईल त्या लाईव्ह सेशनमध्ये काही पॅराजंबलचे क्वेश्चन्स आहेत. जवळपास 4 ते 5 प्रश्न
पॅराजंबलवर विचारण्यात आलेले आहे. हा दुसरा पॅटर्न आहे की तो दुसरा पॅटर्न जो पॅराजंबलचा आहे हा आपण आपल्या पुढील लाईव्ह सेशनमध्ये जे थोड्याच वेळात सुरू होईल त्यामध्ये घेणार आहोत. तर आत्ताच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया पुढील सेशनमध्ये पॅराजंबल आणि इतर जे काही पॅटर्न्स आहेत त्या प्रश्नांसह. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. थँक्यू.